हॅलो स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल AI बायोलॉजी. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे सेक्सुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. काय डिस्कस करणार आहे आपण? सेक्सुअल रिप्रोडक्शन इन प्लांटमध्ये. कशामध्ये? इन प्लांटमध्ये. इथपर्यंत लक्षात आलं? काय पाहणार आपण? सेक्सुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. सेक्सुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. आता बघा, सेक्सुअल रिप्रोडक्शन प्लांट पाहण्यासाठी मी आपण स्टार्ट केलेलं रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांटमध्ये, आणि त्याचे 2 लेक्चर आपले ऑलरेडी अपलोड झालेले आहे. 2-3 लेक्चर अपलोड झालेले आहे. जर तुम्ही ते नसन पाहिले तर माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही ते व्हिडिओ पहा, जेणेकरून तुमचा टॉपिक म्हणजे काय होईल की त्याच्यामध्ये बेसिक गोष्टी पण सांगितलेल्या आहे. मी डिफरन्स बिटवीन पण टाकलेला आहे. त्याच्यानुसार कॅरेक्टरिस्टिक जे सेक्सुअल रिप्रोडक्शनचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं लक्षात येतील, आणि तुम्हाला सेक्सुअल रिप्रोडक्शन सोडवण्यासाठी किंवा म्हणजे समजण्यासाठी, बेसिकली समजण्यासाठी इझी जाईल. लक्षात? तर रिक्वेस्ट आहे की तुम्ही ते व्हिडिओ पाहून घ्या. तर बघा, सगळ्यात पहिले आज सेक्सुअल रिप्रोडक्शन इन प्लांट पाहणार आहे, आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन प्लांट सोबतच आपण टिपिकल स्ट्रक्चर पाहणार. टिपिकल स्ट्रक्चर ऑफ फ्लावरवरच तुम्हाला सगळं काही लक्षात येईल की कशा पद्धतीनं मेल पार्ट असतात, कशा पद्धतीनं फिमेल पार्ट्स असतात. या व्हेरियस गोष्टी आपण काय करणार आहे या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. ठीक आहे, तर चला आपण डिस्कस करू. पहिले आपण स्ट्रक्चर काढणार आहे. पहिले आपण मिडलचा जो पोर्शन आहे तो पोर्शन काढून टाकू मिडलचा. ठीक आहे, हा जो पोर्शन आहे मिडलचा पोर्शन आहे, थोडंसं मोठं फ्लावर काढू जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित ऑब्झर्वेशन भेटेल. ठीक आहे, आणि त्यानंतर बघा की हे साईडचे जे राहतात हे राहतात तुमचे पत्ते. ठीक आहे, अशा पद्धतीचं राहते साईडचे पत्ते, जो की सुरुवातीला ओपन होतात. ठीक आहे, ते याला काय म्हणतात? सेपल्स म्हणतात. याला लेबलिंग पण करून टाकू आपण. हे काय झाले तुमचे? सेपल्स. काय झाले? सेपल्स. हा लक्षात? कडी असते ना, कडी हिबिस्कसचं. एक अजून रिक्वेस्ट आहे तुमच्यासाठी की तुम्ही जर इथं व्हिडिओ पाहत असाल तर तुमचं जे हिबिस्कसचं आजूबाजूनं तुम्हाला एखादा फ्लावर भेटून जाईल, ते फ्लावर घ्या आणि फ्लावर हातात ठेवा. जशा पद्धतीने मी डायग्राम काढणार आहे किंवा मी प्रॅक्टिकली पण तुम्हाला फ्लावर दाखवणार आहे, कशा पद्धतीचे मेल पार्ट्स आणि फिमेल पार्ट्स राहतात, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. ठीक आहे, तर व्यवस्थित प्रॅक्टिकली काय की काय असते की ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकल करता तर लॉंग टर्म मेमरीमध्ये तुमचे स्टोअर होऊन जाईल, कारण की तुम्ही त्याला व्हिज्युअलायझेशन म्हणजे तुमच्या आईजनं पाहिलेलं आहे, तुम्ही व्यवस्थित पद्धतीने त्याला ऑब्झर्व केलेलं आहे. आणि जर थेरॉटिकली आहे, मी तर डायग्राम काढून दाखवणारच आहे तुम्हाला कशा पद्धतीने आहे, काय आहे. तर पण जर तुम्ही फ्लावर जर घेतलं तर तुम्हाला लक्षात राहील आणि लॉंग टर्ममध्ये तुमच्याकडं सेव्ह राहील. ठीक आहे, आता बघा की त्यानंतर याचे पत्ते काढून टाकू आपण, जे की मेन पत्ते राहतात तुमचे. ठीक आहे, थोडे मोठे पत्ते काढायला लागेल आपल्याला फ्लावरचं. ठीक आहे, हे काय तुमचे पत्ते आहेत, ज्याला आपण काय म्हणतात, आपण त्याला लेबलिंग पण करून टाकू. पहिले काढून टाकू पूर्णतः. ठीक आहे, हे झाले तुमचे सेपल्स आणि हे राहतात तुमचे पेटल्स. इथपर्यंत लक्षात आलं? हे झाले तुमचे पेटल्स. ठीक आहे, पेटल्स म्हणजे पत्ते, हिबिस्कसच्या फ्लावरचे पत्ते. हे पेटल्स आणि सेपल्स आले. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं? एवढे इम्पॉर्टंट नाही, हे 2 लक्षात ठेवणं नाही ठेवणं आहे. जे मेल पार्ट आहे ते फिमेल पार्ट आहे ते तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. आता बघा की वरचा जो पार्ट राहतो, हा जो पार्ट राहतो याला म्हणतात स्टिग्मा म्हणतात. काय म्हणतात? स्टिग्मा. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं? स्टिग्मा काय, याचं नाव का पडलं स्टिग्मा? काय स्टिग्मा कशाहून आठवते तुम्हाला? स्टिकीहून आठवते. स्टिकी म्हणजे चिपकणे. ठीक आहे, आता त्याला आपण स्टिग्मा, त्याच्यावरूनच त्याचं नाव पडलेलं आहे, कारण की इथं काय येतात? पोलन ग्रेन येत असतात. ठीक आहे, हे दिसते तुम्हाला? ठीक आहे, हे माणसासारखं स्ट्रक्चर दिसत आहे का? पण माणसासारखं नाही ते. ठीक आहे, काय ते पोलन्स आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. पोलन ग्रेन्स आहे, त्याला आपण थोडं लेबलिंग पण करून टाकू. हे झाले तुमचे पोलन्स. काय झाले तुमचे? पोलन्स. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं? म्हणजे काय होते की इथं पोलन येऊन स्टिक होतात म्हणून त्याला स्टिग्मा म्हणतात. सरळ सरळ मी त्याचा टोटल कॉन्सेप्ट सांगून दिला. आणि त्याचा नेचर पण स्टिकी राहते, कारण की तिथं काय आहे, पोलन ग्रेन येऊन स्टिक करतात, आणि स्टिक केल्यानंतर त्याचे पोलन ग्रेन जे पोलन ट्यूब्स आहेत ते पोलन ट्यूब फॉर्म करतात, मायक्रोफिलले अटॅचमेंट होतात, आणि मायक्रोफिलले अटॅचमेंट झाल्यानंतर फायनली त्याच्यामधून मेल गॅमेट ट्रॅव्हल करतात. तो डबल फर्टिलायझेशनचा पोर्शन आहे, ते मी तुम्हाला समोर सांगणार आहे. फक्त आपल्याला या लेक्चरमध्ये काय पाहणं आहे की मेल पार्ट कोणते असतात, फिमेल पार्ट कोणते असतात, जे की मेल्स अँड फिमेल पार्ट युनियन होऊन सेक्सुअल रिप्रोडक्शनला फॉलो किंवा सेक्सुअल रिप्रोडक्शनच्या ज्या प्रोसेसला आहे ते कंप्लीट करतात. ठीक आहे, स्टिग्मा झाल्यानंतर हा जो पार्ट राहतो हा राहतो तुमचा स्टाईल. काय राहते? तुमचा स्टाईल पोर्शन. ठीक आहे, स्टाईल म्हणजे सपोर्टिव्ह जो पोर्शन दिसतो तुम्हाला, हा जो सपोर्टिव्ह पोर्शन आहे हा झाला तुमचा स्टाईल. आणि हा जो स्वेल पार्ट आहे, जो सुजलेला पार्ट राहतो, पण त्या ज्यावेळेस तुम्ही फ्लावर घेसाल तर फ्लावरला ज्यावेळेस ओपन करसाल तुम्ही केअरफुली, त्याला ओपन केल्यानंतर अंदरमध्ये स्वेल पार्ट दिसतो. ठीक आहे, तर याला म्हणतात ओव्हरी. काय म्हणतात? ओव्हरी. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं? कोणता पोर्शन झाला? तो ओव्हरी पोर्शन झाला. आणि हा जो पोर्शन्स आहे बघा, स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी, हे 3 पोर्शन झाले. आणि हे तिन्ही बी पोर्शन काय राहतात? फिमेल राहतात, ज्याला आपण काय म्हणतो? गायनोशियम म्हणतात. काय म्हणतात? गायनोशियम.
ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. कोणता पोर्शन झाला तो गायनोशियम. तिन्ही पार्ट कोणते पार्ट आहे, फिमेल पार्ट आहे. इथं मी फिमेल पण लिहून देतो. फ्लावरवरचे जे फिमेल पार्ट आहे ते कोणकोणते राहते, तुमचे स्टिग्मा राहते, स्टाईल राहते, ओहरी राहते, त्याला गायनोशियम म्हणतात. ठीक आहे, आता थोडंसं ओहरीच्या अंदरमध्ये जाऊ आपण. ओहरीच्या अंदरमध्ये स्ट्रक्चर राहते जे की आपलं ओहुलचे स्ट्रक्चर राहते. मल्टिपल ओहुल इथं काय राहतात, प्रेझेंट राहतात. याला पहिले आपण इनर इंटिग्युमेंट आउटर इंटिग्युमेंट काढून टाकू. इनर इंटिग्युमेंट आउटर इंटिग्युमेंट जास्त इंटिग्युमेंट नाही दाखवू, म्हणजे तुम्हाला समोर लक्षात येईल इनर इंटिग्युमेंट काय असतात, आउटर इंटिग्युमेंट काय असतात. ठीक आहे, हे जे स्ट्रक्चर दिसते तुम्हाला हे स्ट्रक्चर आहे तुमच्या ओहुलचे स्ट्रक्चर आहे. कशाचे स्ट्रक्चर आहे, तुमच्या ओहुलचे स्ट्रक्चर आहे. लक्षात इथपर्यंत. हे अनाट्रोपस ओहुल आहे. हे तर तुम्हाला पाहिलं आहे, त्याच्यामध्ये पाहिलं आहे अनाट्रोपस ओहुलमध्ये सिनार्जिड्स काय असतात, अँटीपोडल सेल काय असतात, एक सेल्स काय असतात, त्यानंतर मायक्रोफिल्स काय असते, कॅलाझाइंड्स काय असतात, त्यानंतर आपण पाहणार आहे की पोलार न्यूक्लिया काय असतात, सिंगल फर्टिलायझेशन, डबल फर्टिलायझेशन, ट्रिपल फर्टिलायझेशन, व्हेरियस कॉन्सेप्ट आहे. घाबराचं कारण आहे का, नाही घाबराचं कारण नाही आहे. तुम्ही व्यवस्थित आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहे, वन बाय वन आपण पाहणार आहे की कोणकोणते पार्ट असतात आणि कशा पद्धतीने ते रिप्रोड्यूस करतात आणि कोणकोणते पार्ट कशा पद्धतीचं त्याचं फंक्शन आहे. ठीक आहे, तर लाईन बाय लाईन पाहणार आहे आपण. घाबरण्याचं कारण नाही आहे, सध्या नाही, तुम्हाला समोर लक्ष देणार आहे काय गोष्टी आहेत. ठीक आहे, तर हे झाले तुमचे 3 पार्ट, स्टिग्मा, स्टाईल आणि ओहरी, जे की फिमेल पार्ट्स आहे, ज्याला आपण फिमेल पार्टला काय म्हटलं, गायनोशियम म्हटलं. ठीक आहे, तर आता आपण पाहू मेल पार्ट. अशा पद्धतीनं मेल पार्ट राहतात, इथं अटॅचमेंट राहतात. ठीक आहे, अशा पद्धतीनं. ठीक आहे, हे झाले तुमचे मेल पार्ट. बघा, हे राहतात तुमचे बाय लूप स्ट्रक्चर. याच्यामध्ये किती लूप्स राहतात, 2. बाय म्हणजे काय होते, 2 होते. बघा, मी काढताना पण कसं स्ट्रक्चर काढत आहे, 2 लूप्स काढत आहे त्याच्यामध्ये, जे की त्या म्हणून काय म्हटलं मी त्याला बाय लूप्स म्हटलं. काय म्हटलं, बाय लूप्स. लक्षात इथपर्यंत. ठीक आहे, आता लेबलिंग करून टाकू. हे जे पोर्शन आहे हे आहे तुमचा अँथर आहे. काय तुमचा अँथर. लक्षात इथपर्यंत. आणि हे जे सपोर्टिव्ह स्ट्रक्चर आहे ज्याच्या भरोशावर हे स्टँड आहे, याला म्हणतात फिलामेंट्स. काय म्हणतात, फिलामेंट्स. MENTS. ठीक आहे, फिलामेंट्स म्हणतात. ठीक आहे, हे जे अँथर्स आहे, आता हा पोर्शन टोटल दिसते तुम्हाला अँथर. हाच पोर्शन तुम्हाला सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये, आता मी पहिला नंबरचा हे लेक्चर झाल्यानंतर अँथर्स पोर्शन काय करणार, डिस्कस आहे. आता एक वन बाय वन आपल्याला ऑर्गन डिस्कस करावं लागेल. ठीक आहे, तर हे जे स्ट्रक्चर दिसते तुम्हाला बायलूप्स, हे स्ट्रक्चर कोणतं आहे, तुमचं अँथर. आणि हे जे तुमचे काय, फिलामेंट्स आहे. काय, फिलामेंट्स. आणि एवढं लक्षात द्या की हे अँथर जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर काय करतात, तुमचं पोलन प्रोड्यूस करतात. जर तुम्ही तुमच्याकडे जर आता जर फ्लावर असेल तर तुम्ही त्याच्यावरचा जो येलो कलरचा स्ट्रक्चर दिसते तुम्हाला, येलो कलरचा, ते येलो कलरचे जे स्ट्रक्चर आहे ते कोणतं आहे, तुमचं पोलन ग्रेन्स आहे. काय, तुमचं पोलन ग्रेन्स. लक्षात इथपर्यंत. अँथर काय प्रोड्यूस करतात, पोलन. आणि हेच पोलन काय करतात, स्टिग्मावर काय करतात, ट्रान्सफर होतात आणि तिथं स्टिक करतात. ठीक आहे, याच्यामध्ये 2 टाईपचे फ्लावर राहतात, हे पण समजून घ्या. युनिसेक्सुअल फ्लावर आणि बायसेक्सुअल फ्लावर. युनिसेक्सुअल फ्लावर काय असते, बायसेक्सुअल फ्लावर काय असते, ते सगळे फ्लावर मी तुम्हाला चॅप्टर सोबत सगळे कॉन्सेप्ट धीरे धीरे लक्षात येईल. एका दमात एका लेक्चरमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी नाही सांगणार, वन बाय वन लेक्चरमध्ये मी तुम्हाला जे कॉन्सेप्ट आहे ते क्लिअर करून देईन. ठीक आहे, तर काय झालं, अँथर काय करतात, पोलन प्रोड्यूस करतात आणि पोलन्स इथपर्यंत जातात. त्याच्यामध्ये एजंट पण आहेत, एजंट राहतात. बायोटिक एजंट आहे, एबायोटिक एजंट आहे. बायोटिक एबायोटिक एजंट थ्रू पोलन ग्रेन काय करतात, आपल्या अँथर पासून स्टिग्मा पर्यंत उडून जातात. किंवा बायोटिक असो, एबायोटिक असो, वाइंड असो. बायोटिक मध्ये जसं की हनी बीज आहे, मोस्ट ऑफ द पॉलिनेशन ते करत असते. सगळ्याचं इम्पॉर्टंट आपण पाहणार आहे. आणि इथं तुमची डेफिनेशन पण क्लिअर होते. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन काय म्हटलेलं आहे, पोलन ग्रेन ज्यावेळेस ट्रान्सफर होतात कुठे होतात, तुमच्या स्टिग्मावर, याला पॉलिनेशन म्हणतात. ते समोर पाहणार आपण पॉलिनेशन वगैरे, जे आली दिसली म्हणजे काय की इझी मध्ये डायग्रामॅटिकली लक्षात येऊन जाते, म्हणून मी तुम्हाला डेफिनेशन सांगून दिली. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. आता या दोन्ही पार्टले, हे दोन्ही पार्ट कोणते पार्ट आहे, तुमचे मेल पार्ट आहे. कोणते पार्ट आहे, तुमचे मेल पार्ट. आणि याला म्हणतात अँड्रोशियम म्हणतात. काय म्हणतात, अँड्रोशियम. इथपर्यंत लक्षात आलं. या 2 गोष्टीला अंडरलाईन करा. एक आहे तुमचा अँड्रोशियम आणि एक आहे तुमचा गायनोशियम. याला मी रेड कलरनं बॉक्स करून देतो. हा झाला तुमचा गायनोशियम, हा झाला तुमचा अँड्रोशियम. अँड्रोशियम इट इज द मेल पार्ट ऑफ द फ्लावर आणि गायनोशियम इट इज द फिमेल पार्ट ऑफ द फ्लावर. इथपर्यंत लक्षात आलं. ठीक आहे, तर हे झाले मेन इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ द फ्लावरवरचे. ठीक आहे, तर काय काय गोष्टी डिस्कस केल्या, हे झाले तुमचे सेपल्स, हे झाले तुमचे पेटल्स मेन, आणि त्यानंतर स्टिग्मा, स्टाईल आणि ओहरी. हे झाला तुमचा स्टिग्मा, हा झाला तुमचा स्टाईल, हे झाला तुमची ओहरी. आणि या तिन्ही पार्टले काय म्हणतात, गायनोशियम म्हणतात. आणि तिन्ही पार्टले याला काय म्हणतात, 2 पार्टले अँड्रोशियम म्हणतात, जे की मेल पार्ट आणि फिमेल पार्ट आहे. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. हे याच भरोशावर प्लांट काय करत असते, सेक्सुअली रिप्रोड्यूस करते. काय करते, सेक्सुअली रिप्रोड्यूस. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं काय गोष्टी आहेत. आता मेजर ज्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवण्यात, त्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहे की कोणकोणत्या गोष्टी आहेत याच्यामध्ये इम्पॉर्टंट लक्षात ठेवण्यासारखे. ठीक आहे, हे थोडंसं जागा करतो मी याच्यासाठी, जेणेकरून मला लिहिण्यासाठी थोडी जागा भेटली पाहिजे. पहिली गोष्ट तर इन्व्हॉल्व ऑफ गॅमेट्स. इन्व्हॉल्व ऑफ गॅमेट्स, याच्यामध्ये काय इन्व्हॉल्व केलं जाईल, गॅमेट्स इन्व्हॉल्व केलं जाईल. काय इन्व्हॉल्व केलं जाईल, गॅमेट्स. ठीक आहे, एक
फक्त सिंगल वर्डमध्ये तुम्हाला समजून सांगतो की गॅमेट्स काय आहे, ज्यावेळेस गॅमेट्स काय मेल अँड फिमेल गॅमेट्स प्रोड्यूस करते. जसं की पोलन ग्रेन काय तुमचा मेल गॅमेट्स आहे आणि एक्स काय राहील तुमचा फिमेल गॅमेट्स राहील. म्हणजे सेक्स्युअल रिप्रोडक्शनमध्ये नेहमी काय इन्व्हॉल्व राहतील तुमचे गॅमेट्स इन्व्हॉल्व राहतील. आणि याच्या व्यतिरिक्त जर आपण एसेक्सुअल रिप्रोडक्शनचा जर विचार केला तर एसेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट्स इन्व्हॉल्व राहतात का, नाही राहत. ठीक आहे, तर मग याच्यामध्ये काय इन्व्हॉल्व राहतात, गॅमेट्स इन्व्हॉल्व राहतात. सेकंड, याच्यामध्ये मेजर इव्हेंट आहेत. कोणकोणते इव्हेंट आहेत, दोन मेजर इव्हेंट आहे. एक आहे तुमचा मिओसिस, काय तुमचा मिओसिस, आणि एक आहे तुमचा फ्युजन ऑफ गॅमेट्स. इथं खाली लिहून घेतो मी तुम्हाला, फ्युजन ऑफ गॅमेट्स, फ्युजन ऑफ गॅमेट्स. ठीक आहे, म्हणजे दोन मेन इव्हेंट आहेत. एक इव्हेंट आहे तुमचा मिओसिस. मिओसिस म्हणजे काय, गॅमेट्स बनवायच्या प्रोसेसलाच मिओसिस म्हणतात. हे इव्हेंट होणं लय गरजेचं आहे. कशासाठी, तुमच्या सेक्स्युअल रिप्रोडक्शनसाठी. त्यानंतर काय की फ्युजन ऑफ गॅमेट, म्हणजे हे गॅमेट्स बनल्यानंतर याचं फ्यूज होणं पण तेवढं महत्त्वाचं आहे. फ्यूज झाल्यानंतरच काय होईल, तुमची सेक्स्युअल रिप्रोडक्शन कंप्लीट होईल. म्हणून हे दोन मेजर इव्हेंट आहे जे की तुमच्या सेक्स्युअल रिप्रोडक्शनमध्ये होत असते. ठीक आहे, थर्ड नंबरचं आहे तुमचं फर्टिलायझेशन. काय तुमचं फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन म्हणजे नेमकं काय, युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. हाच कॉन्सेप्ट राहतो तो फ्युजन ऑफ गॅमेट. ज्यावेळेस मेल गॅमेट्स अँड फिमेल गॅमेट्स फ्यूज होतील त्याच पोर्शनला आपण काय म्हणतो, फर्टिलायझेशन असे म्हणतात. आणि लास्टचा जो इव्हेंट आहे चौथा नंबर, तो राहतो तुमचा झायगोट फॉर्मेशनचा. काय राहतो तुमच्या झायगोट फॉर्मेशन. झायगोट फॉर्मेशन म्हणजे बेसिकली काय आहे की फर्टिलायझेशन झाल्यानंतर जे पहिल्या नंबरचं डायप्लॉइड स्ट्रक्चर राहते हे हॅप्लॉइड स्ट्रक्चर आहे. गॅमेट्स काय राहतात, हॅप्लॉइड प्लस हॅप्लॉइड इज इक्वल टू काय तुमचं डायप्लॉइड स्ट्रक्चर. आणि फर्स्ट जे डायप्लॉइड स्ट्रक्चर राहते ते राहते तुमचं झायगोट राहते. काय राहते तुमचा झायगोट. लक्षात येतपर्यंत तर हे झायगोट फॉर्मेशन होतात. तर हे मेजर इव्हेंट आहे. हे मेजर म्हणू शकतो की इव्हेंट राहतात जे की सेक्स्युअल रिप्रोडक्शनले काय करतात, फॉलो करतात. सेक्स्युअल रिप्रोडक्शनले फॉलो करतात. ठीक आहे, तर तुम्हाला समजलं असेल. मी तुम्हाला एकदम इझिएस्ट मेथडनं फ्लावरचं स्ट्रक्चर सांगितलं आणि कोणकोणते इव्हेंट राहतात ते पाहिलं सेक्स्युअल रिप्रोडक्शनमध्ये. आता वन बाय वन आपण काय करणार आहे, ऑर्गन डिस्कस करणार आहे. पहिले तर याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये काय डिस्कस करणार आपण, स्ट्रक्चर ऑफ अँथर काय असतात आणि ते पोलन ग्रेन कशा पद्धतीने प्रोड्यूस करतात, या वेरियस गोष्टी आपण वन बाय वन काय करणार आहे लेक्चरमध्ये डिस्कस. चला तर आपण आता डायग्रामॅटिकली तर पाहून घेतलं कशा पद्धतीनं फ्लावर्स वगैरे आहे. तर प्रॅक्टिकली पाहून घेऊ आपण. मी तुमच्यासाठी एक प्रॅक्टिकली एक फ्लावर आणलेला आहे. तर थोडा वेळ झाला कारण ते फ्लावर स्टँडअप नाही राहत आहे, थोडा वेळ झालेला आहे. पण आपल्याला थोडंसं ऑब्झर्वेशन होऊन जाईल काय होईल की तुम्हाला काय होईल. तर हा जो खालचा पोर्शन राहतो हे खालचे पत्ते, मला माहीत नाही तुम्हाला दिसत आहे नाही दिसत आहे, पण थोडंसं तुमच्या हातात जर फ्लावर असेल तर तुम्हाला लक्षात येईल. हे खालचे जे पत्ते राहतात ठीक आहे, हे सेपल्स आणि पेटल्स, हे रेड कलरचे राहतात, हे पेटल्स राहतात. या पेटल्सले आपण काय करून टाकू, रिमूव्ह करून टाकू. काय करू, रिमूव्ह. पेटल्सले थोडंसं व्यवस्थित रिमूव्ह करावं लागतात जेणेकरून काय होईल तुम्हाला व्यवस्थित ऑब्झर्वेशन येईल. ठीक आहे, बघा याला मी काय करत आहे, रिमूव्ह करत आहे. याच्या अंदरचा तुम्हाला स्वेल पार्ट पण दिसून जाईल. फक्त यासाठी फोर्सेप्स वगैरे इन्स्ट्रुमेंट लागतात, पण आपण इन्स्ट्रुमेंटचा यूज न करता आपण बघू की जमलं तर आपण व्यवस्थित पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, व्यवस्थित पद्धतीने निघालेला आहे. हा जो स्वेल पार्ट दिसतो तुम्हाला, दिसते हा जो स्वेल पार्ट्स आहे, हा जो स्वेल पार्ट्स आहे हा ठीक आहे दिसते तुम्हाला. हा स्वेल पार्ट्स हा काय तुमचा ओहरीचा पार्ट आहे, काय तुमचा ओहरीचा. आणि हे जे स्ट्रक्चर आहे बेसिकली मिडलचं, हे सपोर्टिव्ह स्ट्रक्चर दिसते तुम्हाला. लंब जे स्ट्रक्चर दिसते ठीक आहे, हे लंब हे दिसते तुम्हाला, लंबा पद्धतीचं स्ट्रक्चर दिसते. ते सपोर्टिव्ह स्ट्रक्चर ज्याला आपण काय म्हटलं, स्टाईल म्हटलं. काय म्हटलं, स्टाईल. लक्षात येतपर्यंत. आणि स्टाईल म्हटल्यानंतर आपण जो वरचा पोर्शन आहे दिसते, हे तुम्हाला कॉम्पॅक्ट थोडासा गादीसारखा स्ट्रक्चर दिसतं तुम्हाला, कॉम्पॅक्ट. लक्षात. आणि हे बेसिकली स्टिकी राहते. कशासाठी स्टिकी आहे, तुमच्या पोलन ग्रेनसाठी स्टिकी राहते. तर म्हणून हा स्टिकी जो राहते हा राहते तुमचा स्टिग्मा. लक्षात येतपर्यंत काय राहते तुमचा स्टिग्मा. आणि त्यानंतर बघा इथं स्टँड केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला आजूबाजूनं लागलेले स्ट्रक्चर दिसतील. ठीक आहे, हे दिसते तुम्हाला आजूबाजूनं साईडनं लागलेले आहेत. आणि हे जे साईडनं लागलेले स्ट्रक्चर आहेत हे दिसतात तुम्हाला, हे सपोर्टिव्ह. जे सपोर्टिव्ह आहेत त्याला काय म्हणतात, फिलामेंट्स. आणि जे मेन आहेत ते काय तुमचे अँथर्स आहेत, की तुमचे काय अँथर्स. ठीक आहे, तुम्ही बघा ऑब्झर्वेशनमध्ये व्यवस्थित पाहू शकता फ्लावरचं स्ट्रक्चर काय. त्यानंतर वरचं जे स्टिग्मा आहे. आणि हे जे पोलन ग्रेन्स आहेत हे येलो कलरचे आहेत. कोणत्या कलरचे आहेत तुमच्या, येलो कलरचे. आणि हे पोलन ग्रेन्स हे अँथर काय करतील, पोलन ग्रेन प्रोड्यूस करतील येलो कलरचे. आणि हे याला रफ केल्यानंतर हे जर मॅच्युअर झाले असतील तर रफ केल्यानंतर हे खाली पडून जातात. आणि खाली पडल्यानंतर जसं की वाईन वगैरे असो, बायोटिक एजंट असो, एबायोटिक एजंट असो, हे बायोटिक आणि एबायोटिक एजंटनं काय करतात, हे मायग्रेट करतात आणि इथपर्यंत ट्रॅव्हल करून स्टिग्मावर काय करतात, स्टिक होतात. ठीक आहे, जसं की आता मी पाहू शकतो की त्याच्यावर येलो कलरचं लागलेलं आहे स्टिग्मावर. म्हणजे बेसिकली काय ते पोलन ग्रेन
ग्रेन्स आहेत आणि पोलन ग्रेन्स मेल गॅमेट्स फिमेल्सवर जातील आणि पोलन ट्यूब फॉर्म करतील. त्याच्यानंतर भरपूर कॉन्सेप्ट आहे. इथं आल्यानंतर काय करतील, हे अशा पद्धतीने पोलन ट्यूब फॉर्म करतील आणि याच्यामध्ये एंटर करतील आणि हे सगळ्या गोष्टी आपण फर्टिलायझेशनमध्ये पाहणार आहे. कधी पाहणार आहे आपण? फर्टिलायझेशन. ठीक आहे, फर्टिलायझेशनच्या टाईममध्ये या सरळ म्हणजे या सगळ्या गोष्टी इझिएस्ट कॉन्सेप्टमध्ये पाहणार आहे आपण. तर हे झालं तुमचं बेटर ऑब्झर्वेशन. याला एक वेळा रिमूव्ह करून मी तुम्हाला व्यवस्थित दाखवून देतो की ओव्हरी कशा पद्धतीने आहे. ठीक आहे, दिसते? मला माहीत नाही तुम्हाला दिसत आहे नाही दिसत आहे. ठीक आहे, तर हे थोडंसं कट झालं. ठीक आहे, तर हा ओव्हरीचा पोर्शन्स आहे, रिमेनिंग राहिला. ठीक आहे, तर तुम्ही व्यवस्थित फ्लावर घेऊन तुम्ही ऑब्झर्वेशन करू शकता आणि मेल पार्ट आणि फिमेल पार्टचं म्हणजे डिफरन्शिएट करू शकता की कोणकोणते स्टिग्मा स्टाईल ओव्हरी असतात आणि कोणकोणते अँथर्स आणि फिलामेंट स्ट्रक्चर असतात. ठीक आहे, जर तुम्हाला लेक्चर समजलं असेल, जर व्हिडिओ समजला असेल आणि तुम्ही जर स्टेट बोर्डला फॉलो करत असाल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्याला जरूरत आहे त्याला शेअर करा. ठीक आहे, जर तुम्हाला व्हिडिओ समजला असेल, नसन काही गोष्टी जर नसन समजल्या तुम्हाला तर तुम्ही कमेंट्स पण करू शकता. मी तुम्हाला नक्की तुमच्या कमेंटचा आन्सर देईन. ठीक आहे, थँक्यू.